राधे राधे. मी डॉक्टर स्नेहल. तुम्ही सुद्धा थोडंसं दुखलं की लगेच मेडिकलमध्ये जाऊन पेन किलर्स आणून खाताय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. डोकेदुखी होतीये, अंगदुखी होतीये, कंबरदुखी होतीये, सतत हातपाय दुखताय आणि या सर्वांसाठी तुम्ही सतत पेन किलर्स घेताय, तर हे लगेच बंद करा. हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. हेच पेन किलर्स तुमच्यासाठी स्लो पॉयझन ठरू शकतं आणि या पेन किलर्सचं व्यसनही शरीराला लागतं. म्हणजे सारखी सवय होते आणि ह्याचा रिबाउंड इफेक्ट पण शरीरावरती जाणवतो. म्हणजेच जर तुम्ही डोकेदुखीसाठी गोळी घेत असाल आणि काही कारणास्तव ती बंद केली, तर तुमची डोकेदुखी अधिक प्रमाणात वाढू शकते. आता या सर्वांवरती उपाय काय? तर आजाराचं मूळ कारण शोधा. कारण पेन किलर्स हे फक्त लक्षणांना दाबण्याचं काम करतं, आजार बरा करत नाही. अनेकदा वेदना हे शरीर थकल्याचं लक्षण असतं, तर त्यासाठी तुम्ही 30 ते 45 मिनिटे शांत झोप घ्या. त्यासाठी तुम्ही हळदीचं पाणी देखील घेऊ शकता. म्हणजेच 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 ते 2 काळे मिरे टाकून ते तुम्ही घेऊ शकताय. हळदीमध्ये क्युरक्युमिन नावाचा घटक असतो, जो की तुमची सूज आणि वेदना कमी करण्यास अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. पेपरमिंट ऑइल म्हणजेच पुदिना ऑइल, यातील मेंथॉलमुळे तुमच्या त्वचेवरती थंडावा भेटतो आणि तुमची स्नायूंची ताणलेली स्थिती कमी होण्यास मदत होते. म्हणजेच तुमचे डोकेदुखी किंवा कंबरदुखी यांना कमी करण्यास हे ऑइल अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. वेदना कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मॅग्नेशियम आणि या मॅग्नेशियमचा वापर आपण इंटरनली पण करू शकतो आणि एक्सटर्नली पण करू शकतो. आता इंटरनली म्हणजे तुम्ही आहारात मॅग्नेशियम रिच फूड घेऊ शकता, जसं की डार्क चॉकलेट, त्यानंतर केळी, ड्राय फ्रुट्स, त्यामध्ये बदाम असतील, काजू असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भोपळ्याच्या बिया. हे सर्व आहारामध्ये समाविष्ट केलं तर तुमचं पेन कमी होण्यास अत्यंत उपयुक्त ठरेल. आता एक्सटर्नली कोमट पाण्यामध्ये तुम्ही एखादा चमचा इप्सम सॉल्ट म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेट सॉल्ट टाकलं आणि त्यात पाय बुडवून बसलात, तर हे तुमच्या त्वचेद्वारे ॲब्सॉर्ब होतं आणि थकलेल्या स्नायूंना रिलॅक्स करण्यामध्ये मदत करतं. याने तुमचा स्नायूंचा थकवा त्वरित कमी होतो आणि वेदनांना देखील आराम भेटतो आणि याचसोबत होमिओपॅथिक औषधं देखील तुम्हाला या वेदनांना कमी करण्यामध्ये खूप उपयुक्त ठरू शकतात. थँक्यू.